नमस्कार मंडळी, जय शिवराय। आज आमची जर्नी निघालेली आहे कुठेतरी भूर। मी आणि माझी पिल्लू आम्ही दोघी जणी आता आम्ही भूर म्हणजेच आम्ही चाललो आहे मुंबईला, जिथे माझी आजी सासू आजारी आहे। तर आम्ही चाललो तिला बघायला। मी आणि माझी पिल्लू आम्ही दोघी जणी बघूया आता कोणत्या ट्रेनने कसं जात आहे, कसं भेटतं। आता आहे सध्या ऑटोमध्ये। स्टेशनला आल्यावरती समजलं की प्लॅटफॉर्मकडे जाण्याचा रस्ता तर बंद आहे। जवळजवळ मी 6 महिन्यापासून तर कुठे गेली नाही, तर खूप मोठं कन्फ्युजन आहे कोणत्या साईडने कुठे जायचं आहे। बघूया आता, नाहीतर विचारू कोणाला तरी। एका TCला विचारलं, TC बोलले की आहे चालू, येईल आता ट्रेन। आता चाललो आहे आपण बघा वरती सीडीने। बघू आता ट्रेन भेटते, जागा भेटते की नाही। टू गॉड ॲक्सिलेटर भेटल्यामुळे, कारण की खूप डिफिकल्ट होतं ऋतूला घेऊन शेने सीडी चढून शेने वर खाल करण्यामध्ये। हे असं काय आहे माझं पिल्लू, तुम्हाला वाटत गोंडूला माझा चेहरा, माझा चेहरा। बोल ऋतू, बोल बोल बाबू सोबत बोल। बाबू ए बाबू, आले आले, बोल बाबू। बाबू 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 काय करतो? अभी पकड़ के नहीं चलता। प्रवास करताना असाच एक गोंडस बाळ आपल्या ऋतूसारखा खेळवायला भेटला, खूप छान होतं। ती लेडीजसुद्धा माझ्यासारखीच एकटी प्रवास करत होती या छोट्या लहान बाळाला घेऊन, आणि ते बाळ असं लहान खेळत होतं खाली, तर आजूबाजूचे कित्येक लोकांची नजरा अशा म्हणजे वेगळ्या नजरेने बघत होते। पण ती लेडीज प्रवास करते आज, तिला माहीत असते की कंटिन्यू 4 ते 5 तास आपण बाळाला अंगावर घेऊन शेने आपल्याला किती त्रास होतो। पण काही लोक एवढे खालच्या दराचे असतात ना, की त्यांची लेकरं जशी काही मोठी झालीत ना, तर त्यांना एवढा माज चढलेला असतो की त्यांचं लेकरू म्हणजे कधी शी वगैरे केलंच नसेल, ह्या पद्धतीचे ती दुसऱ्यांच्या लेकरांना ट्रीट करतात की हे घाण वाटतंय आणि तसं वाटतंय। का, कशासाठी? 2 पैसे काय तुम्ही बघितले असेल काय, तर त्याच्यामुळे कोणत्या व्यक्तीला ह्या नजरेने बघणं चुकीचंच आहे ना। हे बघा, ही खाते वेफर, एवढी डांबीचे एक जरी घेतले तरी पण लोळायची काम होतं। ते पण पचकेपणाची हे ना का मम्माला असं करायचं, सगळ्यांना शेअर करायचं असतं, देत नाही अजिबात। एक दे ना। कशा आता आम्ही पोचलेलो आहे पालघरला। बस थोडीशी जर्नी बाकी आहे। त्यावेळेस तरी ऋतूने नाही त्रास दिला, बऱ्यापैकी उभी आहे, खेळते, बसते, कशी हसते माझा गोंड्या। तुम्हाला वाटत असेल की गरमीमध्ये हिला हे असं गरम टोपं का घातलेलं आहे, पण ॲक्च्युली तिला आहे ना हवा वगैरे सहन होत नाही, लगेच ताप वगैरे, त्याच्यासाठी तिला ते टोपं घातलेलं आहे। तिलासुद्धा त्याच्यामध्ये खूप कम्फर्टेबल वाटतं, म्हणून ते घातलं आहे। हा ना, हा ना, तिला कम्फर्टेबल वाटतं, त्याच्यासाठी तिला ते गरम टोपा घातलेला आहे। निसर्गरम्य आपला महाराष्ट्र। हे आहे आपल्या जीवदानी आईचं मंदिर, खूप टायमानंतर दर्शन झालं ते आईचं।
उतरलेलो आहे आपण आता बोरवलीला. हे बघा माझा टुनुक 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 टुनुक. छान प्रवास केला तिने. शेवटी कंटाळली. आता लोकल बघायची आहे, लोकलचं प्लॅटफॉर्म. हे राहिलं, आपण बोरवलीला उतरलोय. आता लोकलचं प्लॅटफॉर्म, लोकल शोधायला लागेल. ये ना, हात पकड. आता चाललंय प्लॅटफॉर्म लोकल ट्रेनसाठी. खरं तर मुंबईचा प्रवास खूप डिफिकल्ट आणि खूप मुश्किलीचा असतो, असं काही वाटत नाही, पण लोकल ट्रेनचा खूप इश्यू असतो. आज संडे असल्यामुळे तर एवढे ट्रॅफिक तर नसेलच, पण तरी पण बघूया. बिना पकडता चल. बिचारीला मोकळा दिसला की धावायची सुरुवात करते. 4 तासापासून एका जागेवर बसली होती ना, म्हणून कंटाळली ती आता. बघा, पण आपल्याला काही घाई नाहीये, काही धावायची गरज नाही. एक नाही तर दुसरी येईलच. पिल्लू सोबत आहे, कशाला उगाच जीवाची धावपळ करायची. इंडिपेंडेंटली सगळं करायला लागतं. ये ना, तिला मी बोलले इथे शी आहे, याला हात लावू नको, तर ती त्याला हात लावत नाही. प्लस ती माझ्या हाताचा सपोर्ट पण घेत नाही. पाय दुखतील ना, ये ना मामा, उचलून घेते. कशाला एवढी मेहनत करते. ये, बस झाला आता, चल. तिची चप्पल माझ्या हातात दिले, मला म्हणते तू घाल, आणि का काही चप्पल घाल. एक तर ट्रेन आली आहे, चल ना, चल. हा, ही बाई इथे चप्पल आहे. ऋतूच्या ह्या बागण्यावरून तर तिथे मी माझी शांतता घेतली, त्याच्यामुळे 2 मिनिटं का होईना तिथे मी चप्पल घालायला लावली. माझी चप्पल घालून ती लोकलमध्ये चढली सुद्धा. जर का मी तिथे तिच्या मनासारखं थोडंफार केलं नसतं तर कदाचित ती तिथे लोळायला लागली असते आणि ती सिच्युएशन हँडल करायला फार अवघड गेलं असतं. आपल्याला खूप वेळा सगळी बोलतात की लहान पोरांची जिद्द पूर्ण करायची नाही, डोक्यावर चढवायचं नाही, जास्त उचलून घ्यायचं नाही. पण ह्या गोष्टी काळांतरच जास्त टाईम वगैरे नसतात, ते शॉर्ट टाईमच असतात. मला तरी आत्ताच्या अनुभवावरून तरी असं वाटतं की 2 मिनिटं तिला मी माझी चप्पल घालायला दिली, ती चप्पल घालून लोकलमध्ये चढलीसुद्धा, सीटवरती बसलीसुद्धा, तेव्हा आता शांत बसल्याने देणार. नाहीतर जर मी दिली नसती तर धिंगाणाच होता. आणि तोंडाकडे असेही तोंडाचे 12 वाजलेले आहेत, कारण की रात्रभर मला झोप आली नाही. माझ्या डोक्यात एकच होतं की मला आजीला बघायला जायचं आहे. खरं तर माझ्या आजी सासू आहेत, म्हणजे आजारी आहेत. 2-3 महिने झाले गावावरून मुंबईला आलेले, पण ऋतू आजारी असल्यामुळे होती, त्याच्यामुळे मला जायला भेटत नव्हतं. आणि आता ती आहे बऱ्यापैकी, बरी आहे, तर बोलले चल जाऊन मी येते. मला पण असं राहत नव्हतं. लास्ट टाईम मिस्टर आले, त्यांच्याजवळ थोडंफार मी दिलं होतं त्यांच्यासाठी, पण तरीसुद्धा मला असं वाटलं की जायला पाहिजे, कारण की त्यांचे खूप उपकार आहेत. खरं तर सांगू, खूप उपकार. माझी जशी माझी स्वतःची आजी, त्या पद्धतीमध्ये त्यांनीसुद्धा खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने. मी जेव्हा गावाला जायचे, मला चुलीवर जेवण बनवायला येत नाही, अजूनसुद्धा येत नाही. चुलीवर जेवण बनवायला नाही, मुळात चूलच पेटवायला येत नाही. जेवण बनवायला तर काय कोणाला पण येतं, तर चूलच पेटवायला येत नाही. त्या टायमाला ती आजी बिचारी सगळं करून द्यायची. आणि ऋतू पण कोणाला ओळखत नव्हती म्हटल्यावर ऋतू पण राहायची नाही, खूप रडायची वगैरे. तर मला तिलाच घेऊन बसावं लागायचं. घरातलं सगळं मी करायचे, पण जेवण वगैरे आजी बनवून द्यायच्या. खूप चांगल्या आहेत, म्हणून बोले जाऊन भेटून यावं. त्याच्यासाठी मी जाते आहे, एकटी जर्नी करते. खूप अवघड होतं, पण ठीक आहे. आता सध्या लोकलमध्ये बसलेलं आहोत, 15-20 मिनटामध्ये पोहोचू आपल्या लोकेशनला. तोपर्यंत माझी ऋतू मस्त एन्जॉय करते. कोण बोलतोय ऋतू? आई बोलतायत मला वेफर दे. देते का? सगळं तुलाच पाहिजे असतं, दे. क्या आईला वेफर दे. लंबी कतारों से बचें, अपने मोबाइल को अपना टिकट बनाएं तथा समय एवं पैसे बचाएं. कोण बोलतंय का? आपल्या लोकेशनला आपण पोचलेलो आहोत. आता शेअरिंग रिक्षा आहे, ऑटो खाली.
शेअरिंग ऑटो आहे खाली. आता शेअरिंग ऑटोने जाऊयात आपण घरी. सकाळी 7 वाजता निघालेला प्रवास फायनली 12:30-1 वाजता पोहोचणार. इथे दोघींच्या छान निवांतपणे गप्पा चालू होत्या. ही आहे पालू. एक शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघितलं असेल दोघी कशी मस्ती करत होत्या. आणि आता दोघी मस्त गप्पा मारताय. खूप टायमानंतर भेटली. हिचं नाव काय आहे? हिचं नाव काय आहे? हिचं तुझं नाही. या बाईचं नाव काय आहे? बाईचं नाव काय आहे? ती बाय आहे, बाबू नाही आहे. बाबू बोलते तिला. पालू आहे, पालू. पालू आहे ना? तुझं नाव काय आहे? पालू आहे का? नाव काय आहे? बाबू नाही. तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय आहे? तू ऋतू. वाव, तुला माहित आहे ऋतू? तू कधी सुरतला येशील? मग तुझी शाळा नीट बघ, इकडे बघ. मग तुझी शाळा हाय पण आ? मी नंतर शाळेत गेले टीचर विचारेल तेव्हा काय सांगणार मी? हा. खूप दिवस सुरत राहते ना. मग टीचर मारणार नाही तुला? सुरतला कशाला गेलीस? अरे ठेव ना गाडीमध्ये, खा. बोलले का मारत ना टीचर मला. मग आता एक्झाम चालू असतील ना? एक्झाम चालू असतील ना? हा. पेपर चालू. हम्म. इकडे 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 इकडे. अच्छा है क्या? इधर आप आए क्या रहने के लिए? हाँ. दुकान चालू किया? इधर ही था, इधर में जाता नहीं, अभी घर बनाए ना, इधर ही था। हाँ. उधर नहीं रहते अभी? नहीं है, अच्छा, इधर रहते. ये खुद का घर है ना, उधर का ही के लिए। ये खुद का घर है आपका? हाँ। अच्छा है ना, हाँ. तभी आया। हाँ अभी आई थी. नाहीतर बोलणारच नाही ऋत्या कोणाला. बाय बाय। बाय बाय. चलो. मोस्ट ऑफ इथे आजूबाजूला आम्ही राहायचो त्या टायमाला, म्हणजे मी राहायची त्या टायमाला मद्रासी लोक जास्त होते. ऋतूला खूप लाड वगैरे करायचे. ही पण म्याव कशी झोपले. हाट हाट नाही करायचं. तर तीच आंटी होती, त्यांनी ऋतूला चॉकलेट दिली आणि बोलत होते कशा आहे, चांगला आहे वगैरे. नॉर्मल आपला हालचाल. पाण्याचा टाइम असल्यामुळे गल्ली अशी वल्ली वल्ली चिकचिक. शिट यार, उगाच इथून आलो आपण. ऋतू उगाच इथून आलो ग. हे मंदिरचं बांधकाम चालू आहे. बऱ्यापैकी झालंय भरपूर. हा मार्केट, नेहरू नगरचा मार्केट. निघाला आहे आमचा प्रवास परतीचा घरी. आता आहे स्टेशनला लोकल, तिथून जाऊ आता बोरिवलीवरून ट्रेन पकडून चेहऱ्याचे बघा कसे 12 वाजले. सकाळपेक्षा तर बेकार झाले. ऋत्या पण बघा माझं कसं झालंय. बिचारीची आज दुपारची झोप झाली ना. आता गाडीमध्ये झोपेल कदाचित. काय किरकिर करते काय माहित. 6ची ट्रेन आहे संध्याकाळी. बघूयात. मस्त निवांत जागा भेटली आहे. पण चांगलं बसलंय. हा आहे आमचा परतीचा प्रवास. खूप छान दिवस गेला आजचा. आजीसोबत, मैत्रिणींसोबत, अजून रिलेटिव्हसोबत खूप छान भेट वगैरे झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या पिल्लूने मला दिवसभर बिलकुलसुद्धा त्रास दिला नाही. खूप छान रमली, खूप टाईम स्पेंड केला. बरं वाटलं.
नाहीतर मला तरी भीती होती की खूप त्रास वगैरे देईल. ही अशीच म्हणजे भूताची वगैरे मला भीती दाखवत होती आणि खेळत होती. मजा मस्ती अशी आमची मायलेकींची चालू होती. खरं तर एकटं प्रवास करणं आणि ते पण लहान लेकरासोबत मुंबई ठिकाणी लोकल चेंज करा, प्लॅटफॉर्म चेंज करा, खूप अवघड होतं. पण मी माझ्या आत्मसन्मानावरती मी स्वतः सक्षम आहे की मी हे सगळं करू शकते. सो ते इझिली झालं. खूप छान वाटलं. लव यू सो मच पिल्ल्या. एका स्त्रीचं सुंदर असण्यापेक्षा आत्मनिर्भर असणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. सुंदरता आयुष्यभर टिकत नाही आणि पोसतही नाही. ती कालांतराने संपत जाते आणि मागे राहतो तो आत्मसन्मान, किंमत आणि हुशारी. आत्मनिर्भर स्त्री फक्त घर चालवते असं नाही, ती स्वतःचा आत्मविश्वास आणि सन्मान बाळगून असते. तिचा आत्मनिर्भरपणा तिला उमेद देतो, उभारी देतो आणि विशेष म्हणजे अस्तित्वसुद्धा देतो. आजच्या प्रवासावरून एकतरी शिकायला भेटलं की वाईट दिवस हे तात्पुरते असतात, आयुष्यभर नाही. वाईट दिवस येतात जेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही. पूर्ण दिवस ताणतणावात जातो. सगळेच प्रश्न एका वेळी समोर येतात. वाटतं का यार माझ्यासोबत असं होतं. मन चिडचिड करतं, राग येतो. तो न कळत आपल्या माणसांवरतीच निघतं, आपल्या लेकरावरतीच निघतं. पण हेही दिवस जातात, त्यांना थांबवता येत नाही. पण त्यातून स्वतःला सावरता नक्की येतं. कधी कोणी आपल्यासोबत असतं किंवा कधी नसतं, पण शेवटी स्वतःला स्वतःचा आधार असतो. कारण आयुष्य सुंदर आहे, फक्त काही दिवस कठीण असतात. म्हणून लक्षात नेहमी ठेवायचं. मी तरी शिकले, वाईट दिवस असतात पण ते आयुष्य नाही. त्यामुळे आनंदाने जगा, अगदी सुरळीत छान. या 2 मावशी आहेत, त्या आहेत नेपाली. म्हणजे त्यांच्या लूकवरून तर वाटतोयच आपल्याला की ते नेपाली आहेत. पण त्यांची मराठी तुम्ही बघणार ना तर एवढी प्रॉपर मराठी आहे ना, खूपच भारी. म्हणजे माझ्यासोबत तरी त्या मराठीमध्येच बोलत होत्या. आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच राहून कित्येक लोक अशी आहेत की ते मराठी माणसासोबत मराठी बोलत नाही. खूपदा मला अनुभव झाला इंटरव्ह्यू द्यायला जायचे तेव्हा मराठी लेडीज, मराठी मॅडम, सर वगैरे असायचे, पण टोटली सगळं हिंदीमध्येच बोललं. किंवा इतर जागेवर सुद्धा पण मराठी माणूस हा मराठीत न बोलता हिंदीमध्ये बोलतो. पण हे जे आहेत ते आहेत नेपाली. म्हणजे त्यांचं बाळपण मुंबईमध्ये गेलं आहे, त्यांचं लग्न झालं आहे सुरतमध्ये. असं त्यांनी त्यांचा थोडक्यात परिचय दिला. आणि हे आपलं बुब्बू मस्त आरामात शेटाण्यासारखं झोपलं आहे बघा. तसं जागा नाही आहे म्हणून मी समोरच्या सीटवर बसली आहे. एक प्राणी जातो त्याच्या मागे सगळे जातात. हे बघा, हे दोन्ही सेम प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजे दोन्ही तेवढंच वॉकिंग डिस्टन्स आहे. समोरनं पण तेवढंच, इथून पण तेवढंच चालायचं आहे आणि इकडून पण तेवढंच चालायचं आहे, समोरून पण तेवढंच आहे. तरीसुद्धा लोक प्लॅटफॉर्मवरती अशी उड्या मारून शेने समोरच्या साईडला जातात. डिस्टन्स तेवढाच आहे बाहेर जाणं. हे बघा, सेम आहे, सेम चालायचं आहे. मधून ह्या साईडनं पण तेवढंच आहे, तिकडून पण तेवढंच आहे. आणि इकडून क्रॉस करून शनी चालायचं आहे. तरी लोक पटरी क्रॉस करून उडी मारून शनी समोरच्या साईडला जातात. काय बोलणार.